हॅलो स्टुडंट्स, एलिवेट कोचिंग सेंटर मध्ये आज आपण क्लास 8 चा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, यूज विटकर्स मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गे, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक मायक्रोब्स. प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक मायक्रोब्स मीन्स युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये बॅक्टेरिया हा एकच ग्रुप येतो. यूकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर बोथ आर प्रेझेंट. फंगस, प्रोटोझोआ, अल्गी. नॉन सेल्युलर, द मेन कॅटेगरी स्टार्ट होतं मायक्रो ऑर्गॅनिझम, सेल्युलर ऑर्गॅनिझम आणि नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम. सेल्युलर ऑर्गॅनिझम्स मीन्स ज्यांनी एक सेलनी बनलेले असतात ते ग्रुप्स, आणि हे सेल्सनी बनलेले नसतात, नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आणि नॉन सेल्युलर मध्ये व्हायरसेस असतात, म्हणून ह्याला कुठलाही प्रकारचे सेलनी तयार झालेला नसतो. त्याच्यामुळे व्हायरसेस हे नॉन सेल्युलर ग्रुप सेल टाईप येतो आणि इट इज नॉट कन्सिडर लिव्हिंग आउटसाइड होस्ट. होस्ट म्हणजे कोणतीही ह्युमन बॉडी किंवा प्लांट बॉडी. ह्युमन बॉडी किंवा प्लांट बॉडीच्या आउटसाइड व्हायरस किंवा ॲनिमल बॉडीच्या बाहेर तो व्हायरस जगू शकत नाही. त्याच्यामुळे व्हायरसेस लगेच ह्युमनला किंवा ॲनिमलला अफेक्ट होतात. तुमचे ग्रुप्स आहेत बी बॅक्टेरिया, फंगस, प्रोटोझोआ, अल्गी, व्हायरसेस. तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी माझ्याकडे एक शॉर्टकट आहे, BF पाव. मराठी मध्ये आपण त्याला BF पाव. कशासाठी? विटकर्स मेथडच्या क्लासिफिकेशनसाठी. बॅक्टेरिया, B for bacteria, A for fungi, P for protozoa, A for algae, V for virus. बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक. बॅक्टेरिया हा फर्स्ट याच्यामध्ये येतो, युनिसेल्युलर. एक्झाम्पल लॅक्टोबॅसिल्स. लॅक्टोबॅसिल्स लगेच लक्षात आलं पाहिजे, कर्ड, दही. लॅक्टोबॅसिल्स, कर्ड, दही. मी नंतर पुन्हा एकदा सांगते. फंगी यूकॅरियोटिक, युनि सुद्धा असतो, मल्टीसेल्युलर सुद्धा असतो. एक्झाम्पल येस्ट अँड मशरूम. येस्ट तुम्ही ब्रेड बनवण्यासाठी वापरता. मशरूम इज अ गुड फंगस जे आपण जेवणामध्ये वापरतो. प्रोटोझोआ ग्रुप, प्रोटोझोआ मध्ये यूकॅरियोटिक, इट इज यूकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर. अमीबा अँड पॅरामेशियम. अमीबा तुम्ही बराच वेळा ऐकलेला आहे, इट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. अल्गी, अल्गी यूकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्याचे दोन आहेत प्रकार, कॅमिडोमोनस आणि स्पायरोगायरा. स्पेलिंग्स तुम्ही कॅमिडोमोनस, स्पायरोगायरा. व्हायरसेस नॉन सेल्युलर असतात, डिपेंड टोटली ऑन होस्ट बॉडी. कोरोना व्हायरस आणि इन्फ्लुएन्झा व्हायरस. इन्फ्लुएन्झा म्हणजे आपल्याला ताप येणं, इन्फ्लुएन्झा व्हायरस.